यानंतरची बातमी पुण्यातली आहे। पुण्यातल्या जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या विक्रीच्या मुद्द्यावरनं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं पाहायला मिळालं। राजू शेट्टी यांनी मोहोळ यांची गोखले कन्स्ट्रक्शन्समध्ये भागीदारी असल्याचा आरोप केला, तर मोहोळ यांनी हे आरोप फेटाळून लावत आपण हा व्यवहार होण्यापूर्वीच फर्ममधनं बाहेर पडल्याचं स्पष्ट केलंय। जैन बोर्डिंगचं जे काही खरेदी खत झालं, त्याचा व्यवहार झाला, हा व्यवहार करताना गोखले बिल्डर पुण्यातल्या या व्यावसायिकानं ते घेतलं, त्याने ते विकत घेतलं, करार झाला, खरेदी खत झालं आणि माझ्यावरती आरोप असा केला गेला की या गोखले बिल्डरचा मी पार्टनर आहे। मी माझ्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये तसं घोषित केलंय। मी 100% मान्य करतो की मी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीचं जे प्रतिज्ञापत्र सादर केलं, मला काही लपवायचं कारण नव्हतं। त्याच्यामध्ये मी माझा शेती व्यवसाय करतो, मी 2-3 ठिकाणी माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतो, ते सगळंच्या सगळं मी माझ्या प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलं। एका राजकारणी माणसाने व्यवसाय करू नये का, तर स्वच्छ व्यवसाय केला, तो कागदावर दाखवला, तो प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवला। मला काय लपवायची आवश्यकता वाटत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।